नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप स्वागत करतो तुमच्या आपल्या किसान मित्र या YouTube चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। शेतकरी मित्रांनो, इथं जे खरीपचं पीक आहे, खरीपचं पीक झाल्यानंतर ह्या ज्या शेतीत आलोय आपण, इथं वाल ही पीक घेण्यात आलंय। शेतकरी मित्रांनो, काय होतं जेव्हा आपण खरीपचं पीक घेतो, खरीपमध्ये पावसाळा खूप असतो, पाऊस खूप असतो आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं की जमिनीमध्ये जेवढ्याही तुमच्या बुरश्या असतात, चांगल्या बुरश्या असो किंवा घातक बुरश्या असतो, यांचं थोडंसं चांगल्या बुरशांचा प्रकोप हा कमी होत चालतो आणि जी वाईट बुरशी आहे, जी घातक आहे पिकाला आणि जमिनीला पण घातक आहे, त्या बुरशींचा अतिरेक वाढत चालतो। त्याच्यामुळे आपल्याला खरीप पीक तर निघून जातं, पण जेव्हा आपण रब्बीचं खरीप पीक आल्यानंतर जेव्हा रब्बीचं पीक घेतो, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात। पहिली गोष्ट, तुम्ही बी लावली किंवा बियाणं तुमचं कुठलंही रोप लावलं किंवा बी लावलं, तर बी लावल्यानंतर ते बी तुमचं म्हणजे उगत नाही। उगत नसल्यामुळे काय होतं, जर एकदा उगूनही गेलं तर त्याच्यानंतर तुम्हाला सडवा, सुकवा, मर रोग या रोगांना खूप बळी पडावं लागतं। मग अशामुळे काय होतं की आपला खर्चही वाढत चालतो आणि जी स्टेज म्हणतो आपण, आता इथे तुम्ही बघितलं काही झाडं जे आहेत हे बऱ्यापैकी चांगल्या स्टेजवरती दिसत आहे आणि काही झाडं आहेत ते खराब स्टेजवरती दिसत आहेत। आता हे बघा, इथे एक झाड दिसतंय, हे नंतर लावल्यामुळे काय झालं की थोडंसं जी स्टेज व्हेजिटेटिव्ह जी स्टेज असते, जी ग्रोथ असते, ती थोडीशी इम्बॅलन्स होते। हे कशामुळे होते की जमिनीमध्ये एक तर तुमचं बुरशीचं प्रमाण वाढलं आणि बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळे ती मर होत गेली, सडा होत गेला, सुका होत गेला आणि याचंच रिफ्लेक्शन तुम्ही नंतर परत इथं बियाणं लावलं किंवा बी लावली आणि त्याच्यामुळे ती स्टेज व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे ती तुमची कमी जास्त जाणवली। तर याच्यामध्ये बुरशीमुळे काय होतं की जमिनीमध्ये दोन बुरश्या असतात, वाईट बुरश्या, एक तुमची रायझोक्टोनिया नावाची बुरशी असते आणि एक तुमची फुझारियम विल्ट या नावाची बुरशी असते। या काय करत असतं की तुमचं सडवा, सुकवा, मर या रोगांना प्रादुर्भाव करत असते आणि जेणेकरून आपलं पिकाचं नुकसान होत असतं। तर याला जर तुम्हाला जैविक पद्धतीने जर तुम्हाला चांगल्यापैकी जर नियंत्रण करायचं असेल तर याला तुम्ही ट्रायकोडर्मा घेऊ शकता। ट्रायकोडर्मा मध्ये मार्केटमध्ये 3 स्पेसीज आहेत, तुमचं ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा ऍस्पिरिलम आणि ट्रायकोडर्मा हार्जिनियम। तशाच प्रकारे तुम्ही सिडोमोनास फ्लोरेसन्स नावाची एक बुरशी आहे, ती बुरशी घेऊ शकता। ट्रायकोडर्मा आणि सिडोमोनास या दोघांचं जर कॉम्बिनेशन घेतलं तुम्ही तर ट्रायकोडर्मा काय करतं की तुमचं बियाणापासून येणारे रोग आणि तुमचं जमिनीपासून येणारे रोग या दोघं रोगांना तुम्हाला नियंत्रण करत असतं। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला विल्ट आणि तुमचं रायझोक्टोनिया ही जी बुरशी आला याला नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला सिडोमोनास फ्लोरेसन्स या दोघांचं कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला हे दोघं बुरशी खूप फायदेशीर असतात। तर 100% ट्रायकोडर्मा विरिडी किंवा ट्रायकोडर्मा हार्जिनियम घ्या किंवा ट्रायकोची कुठलीही स्पेसिस घ्या, ट्रायको आणि ट्रायको सोबत तुमचं सिडोमोनास या दोघांचं कॉम्बिनेशन अवश्य घ्या। मार्केटमध्ये तुमचं IPL बायोलॉजिकल या कंपनीचं जे 5% मध्ये आलेलं आहे विरिडेक्स नावाचं प्रोडक्ट आहे, तेही चांगलं आहे। विरिडेक्स आणि स्पोरडेक्स, विरिडेक्स म्हणजे तुमचं ट्रायकोडर्मा आहे आणि स्पोरडेक्स म्हणजे तुमचं सिडोमोनास फ्लोरेसन्स आहे। अवश्य वापरा। त्याचं एकरीचं जे प्रमाण आहे ते ड्रिपद्वारे जर घेतलं तर 500 ग्रामचं प्रमाण आहे आणि स्प्रेला जर घेतलं तर तुमचं 250 ग्रामचं स्प्रे प्रमाण आहे। तर अवश्य वापरा।